हे जग्या बुट्ट्या, किती वेळचे फुसूर फुसूर करू राहिले रे तुम्ही? शांत बसा ना जरा. अरे दामू पाटील, होळी आहे ना, मग त्याचं प्लॅनिंग करू राहिलो तो आम्ही. बे जग्या बुट्ट्या, तुम्ही राहू द्या. तुम्ही नुसत्या गावभरातल्या गवऱ्या जमा करता आणि मग त्या बाया नुसत्या बोंबलते आमच्या नावानं. मागच्या वर्षी ते पार्वती काकू येले 5 गौऱ्याने म्हणे आणि लेकाची निकाल घेऊन आले तिथल्या, आणि मग ते काकू मार बोंबले यांच्या नावानी. तर पाचच तर आणल्या होत्या. माया 5 घेतल्या, बुट्ट्यानं 5 घेतल्या आणि गोट्यानं 5 घेतल्या. आम्हाला का माहित ते सगळे मिळून 5च नाही म्हणले म्हणून. बे तुम्ही असेच काहीतरी कामं करता आणि मग ते गाववाले नुसते बोंबलते आमच्या नावानी. शांत बसा जरा तुम्ही. अबे यावर्षी आपल्याला लागत नाही जास्त गौऱ्या. आम्ही पोरापोरांनी मिळून ना लय चापल्या छापून ठेवल्या. ते चापल्या कामी येते आपल्याला. अबे गावातून तर गौऱ्या जमा करायच लागते ना. होळीला आपण दरवर्षी करतो गावातून गौऱ्या जमा, तर मग यावर्षी काऊन नाही? यावर्षी बी करायच्या. अबे गौऱ्या जमा कर जा, पण ते लोकांना विचारून घे जा. उद्या उचलू उचलू नका आणू कुठल्या बी. अरे दीपक भाऊ, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे पक्या काय बी सांगतो, आम्ही सगळं बरोबर करतो. अबे तुमच्या कांता काकुले विचार जा, तिनं खूप साऱ्या गौऱ्या थापून ठेवल्या तुमच्यासाठी, त्या बी घेऊन या. ते होळीला लागणारं बाकीचं सामान मी सांगितलं गड्याला, ते घेऊन येते. ते सगळं सामान बी इथं आणून देते. व्यवस्थित प्लॅनिंग करा बुट्ट्यान जग्या. दामू पाटील, तुम्ही असं प्लॅनिंग बघा, अशी होळी भेटत का नाही? एकच नंबर. ठीक आहे, चला जा मग. संध्याकाळी सगळं सामान घेऊन या आणि भेटू मग. ए बुट्टे गँग, कुठे फिरून राहिले तुम्ही? अरे कांता काकू, होळी आहे ना, तर होळीसाठी आम्ही गौऱ्या जमा करू राहिलो. तात्या आम्हाला म्हणे कांता काकून लय मोठ्या गौऱ्या थापून ठेवल्या तुमच्यासाठी, तर घेऊन ये जा म्हणे घरून. तिथे ठेवलं पोतं, तेच घेऊन जा. बाहेरच्या गौऱ्याला हात लावू नका. होळी रे होळी, होळी रे होळी. ए बोंबलू नका आता. काय बोंबलून राहिले? अरे कांता काकू, होळी आहे ना. अरे हो रे, होळी आहे रे आज. ते गौऱ्या घ्या आणि जा. त्या पार्वती काकूला विचारून घ्या गौऱ्या, नाही तुम्हाला लय वाटत ते. नाही ना कांता काकू, आम्ही यावर्षी आता ठरवलंय, आम्ही सगळ्याला विचारून विचारूनच नेणार गौऱ्या. माय वा, लय सुधारले तुम्ही यावर्षी. येतो मग कांता काकू आम्ही. हो या मग, म्हणा होळी रे होळी. हे होळी रे होळी, होळी रे होळी. बे बुट्ट्या, अशा मागून मागून देत असते का गौऱ्या कोणी? हे कांता काकून बनवून ठेवल्या म्हणून दिल्या, बाकीकडल्या तर उचलाच लागते आपल्याला. अरे जग्गा भाऊ, ते तर फक्त कांता काकू आपल्याला शिव्या नाही देऊन सांगितलं की यावर्षी ठरवलं की कोणाच्या बी गौऱ्या उचलायच्या नाही म्हणून. नाही तर आपला प्लॅन तर तुम्हाला माहितच आहे, जे दिसले ते उचल, ते दिसले ते उचल. नाही का त्या डोक्यातला प्लॅन मला बी सांगत जाना, मला टेन्शन येते ना मग. हे चला रे पोरो, होळी रे होळी. अरे होळी रे होळी, होळी रे होळी. अरे नाचो रे नाचो, होळी रे होळी. होळी रे होळी, पूर्णाची पोळी, साहेबाच्या बंदुकीची गोळी. हे चला घ्या ते पोत, ते तिकडे बी जायचंय गोऱ्या जमा करायला अजून. बुट्ट्या, या भिंतीला तर काल लय गोऱ्या होत्या, आज काही दिसूनच नाही राहिल्या. पार्वती काकुले आपला प्लॅन माहीत झाला वाटते, काढून ठेवला पहिलेच. घरचं लावून देस राहिलं. मागं जाऊन पाहू का पोत्यात जमा करून ठेवले असेल तर. ते पार्वती काकू जर का तेवढ्यात आली तर पोतच घालते त्या डोक्यात. बे शांत राहा, आम्ही जाऊन येतो, तुम्ही थांबा 2 मिनिटं. येईल येऊ दे घराच्या मागं, मग दाखवते येईल. हा बे बुट्ट्या थांब, माग पार्वती काकू आहे वाटते. हे जर मागं आले नाही येईल पोत्यातच भरतो आता. जग्या, पार्वती काकू जर का मागं असली तर काही खरं नाही आपलं. मोकळ्यानं आवाज देऊन बघ. हो पार्वती काकू, हो पार्वती काकू, ते गौऱ्या पाहिजे ना आम्हाला होळीसाठी, आहे का तुम्ही? हा हे माहित पडलं वाटते मी घरी आहे म्हणून. ए बुट्ट्या गँग, काऊन वरडून राहिले? अरे होळी रे होळी, होळी रे होळी. अरे होळी हे होळी, होळी होळी. हो माहित आहे, होळी नुसते गावभर बोंबलत फिरता. होळीला तर बोंबलतच असते ना. होळीला नाही तर का मग दिवाळीला बोंबलो का आम्ही? हे गोट्या, जरा शांत बस तू. पार्वती काकू, ते गावातल्या होळीसाठी गौऱ्या जमा करून राहिलो. काल त्या भिंतीवर लय मोठ्या गौऱ्या दिसत होत्या, आज एवढ्याशा दिसू राहिल्या. मला माहिती आहे ना तुमची गँग येते म्हणून एवढ्याच ठेवल्या, सगळ्या काढून येतात मग. अरे नाही ना पार्वती काकू, यावेळेस तुम्ही जेवढ्या म्हणाल तेवढ्याच नेतो आम्ही गौऱ्या, एका बी जास्त गौरीला हात नाही लावत. हो रे, मला माहित होतं तुम्ही येणार होते ते, म्हणूनच तुमच्यासाठी काढून ठेवल्या इथं. हे एवढे आहेत ना, घेऊन जा तेवढ्या. हे तर लईच कमी आहे ना पार्वती काकू, काल तर पूर्ण भिंत भरून होत्या, अजून थोड्या द्या ना. मला वाटतं तुम्ही मागे ठेवल्या असन. ते कांता काकून पहा ना, एवढं पोतं भरून गौऱ्या दिल्या आम्हाला, आणि तुम्ही देऊ राहिले 10-11 गौऱ्या आम्हाला. त्या कांतीले काय एवढ्या गौऱ्या दिल्या आणि तेवढ्या गौऱ्या दिल्या? तिने सांगितलं का तुम्हाला माझ्या घरी यायला आणि गौऱ्या घेऊन जायला? तुम्हाला घेऊन जायचं असेल तर घेऊन जा एवढ्या, नाही तर राहू द्या. अरे नाही ना पार्वती काकू, ठीक आहे, एवढ्या ते एवढ्या नेतो आम्ही, त्याला काय. हो जा घेऊन. यायचा काही भरोसा नाही, एवढ्या घेऊन जातील आणि अजून मागच्या बी घेऊन जातील. मी थोडा वेळ इथेच उभं राहायचं आता. बुट्ट्या, मला वाटतं यावर्षी आपल्याला पार्वती काकूकडून काही जास्त गौऱ्या नाही भेटत. एवढ्या हाय तेवढ्या घेऊन जाऊ. ते बाय पार्वती काकू तिथंच उभी आहे. हो मला तसंच वाटते. बे पट्टे हो, चला भरा ये गौऱ्या पोत्यात, चला दुसऱ्याकडे जाऊ. ए नाचो रे नाचो, होळी रे होळी, होळी रे होळी, पूर्णाची पोळी, साहेबाच्या बंदुकीची गोळी. अरे होळी रे होळी.
अरे होली है भाई, होली है, होली है भाई, होली है, हे, होळी होळी. अरे हे तर आपल्यासाठी खजाना सोडून गेले. जग्गा भाऊ, हे मला काय बरोबर नाही वाटू राहिलं. हे काहीतरी आपला गेम करायच्या मागे दिसते. नाही तर होळीच्या टाइमला अशा गौऱ्या कोण सोडून जातं. मला बी तेच वाटू राहिलं. एकदा आवाज देऊन बघ. हे तर त्या दगडू काकीचं घर आहे ना? हा, दगडू काकीच आहे. दे आवाज. दगडू काकी, दगडू काकी. अबे जरा मोठ्यानं दे. दगडू काकी, आहे का घरी तुम्ही? तुम्ही लोक आवाज कायले देऊन राहिले बे? उचला आणि पळा लवकर इथून. तू शांत राहा बे. नंतर गावभरातले लोक आमच्या नावानं बोंबा मारते ना. तुम्ही तर आता पळून. मला वाटते जग्गा भाऊ हे आपल्यासाठी ठेवलेले आहे. चला भरा पोते तर निघू आपण. अरे हो हो, भरा पोत्या, चला पटकन. होळी रे होळी, होळी रे होळी. बे तुझी होळी रे होळी, थांब ना जरासा. ते येईल ना कोणी. घे पटकन, भर चला आणि पळा इथून. तुम्ही भरा पटापट, मी लक्ष ठेवतो. चला पळा इथून आता. होळी रे होळी, होळी रे होळी. अबे निघा पळा इथून. होळी 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 रे होळी. होळी रे होळी, होळी रे होळी. बापू बापू, हे होळी काय असते? अरे पोरो, होळीची एक कहाणी आहे. त्याची कहाणी सांगा ना. तुम्हाला होळीची कहाणी ऐकायची? हो. ऐका तर मग, मी सांगतो तुम्हाला होळीची कहाणी. चिंटे, शांत बसून ऐक. ठीक आहे दादा. तर पोरो, आता लक्ष देऊन ऐका. पहिले एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता, जो स्वतःला देव मानत असे. पण त्याचा मुलगा होता भक्त प्रल्हाद, आणि तो भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता. आणि हिरण्यकश्यपूला वाटायचं की तोच सगळ्यात मोठा देव आहे. एके दिवशी हिरण्यकश्यपूला हे कळालं, आणि हे हिरण्यकश्यपूला बिलकुल आवडत नव्हतं की त्याचा मुलगा विष्णूची पूजा करतो, कारण हिरण्यकश्यपू आपल्या स्वतःला देव समजत होता. म्हणून त्यानं काय केलं, भक्त प्रल्हादला खूप त्रास देणं सुरू केला. पण बापू, या कहाणीमध्ये होळी कुठे आहे? अरे सोन्या, गडबड नको करू ना. होळी पण येते कहाणीमध्ये. थांब, हे बघ, तुझी आजी बी आली कहाणी ऐकायला. तर मग मी काय म्हणलं होतं, हिरण्यकश्यपू नावाचा जो राजा होता आणि त्याचा मुलगा होता भक्त प्रल्हाद, जो विष्णूची पूजा करायचा. आणि हे हिरण्यकश्यपूला आवडत नव्हतं. मग हिरण्यकश्यपूनं काय केलं, त्याची बहीण होती होलिका नावाची, आणि जी होलिका होती की नाही, त्या होलिकेला वरदान होतं की तिला अग्नीपासून काही नाही होणार म्हणून हिरण्यकश्यपूनं काय केलं, होलिकेला सांगितलं की तू भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बस. पण भक्त प्रल्हाद हा विष्णूचा खूप मोठा भक्त होता. त्याच्यामुळं होलिका जशी भक्त प्रल्हादला अग्नीत घेऊन बसली, होलिकाच भस्म होऊन गेली अग्नीमध्ये, आणि भक्त प्रल्हादला काहीही नाही झालं, कारण भक्त प्रल्हाद हा विष्णूचा खूप मोठा भक्त होता. म्हणून तेव्हापासून होळी पेटवली जाते. म्हणून माहित आहे का तुम्हाला, होलिका दहन हा वाईट शक्तीवर चांगल्याचा विजयाचा प्रतीक मानला जातो. कळालं ना पुरांनो, म्हणून काऊन आपण होलिका दहन करतो ते. ह्याच्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टींचा विजय झालेला असतो आणि सगळ्या वाईट शक्तींचा नाश झालेला असतो. हो बापू, आपल्याला समजलं. मी बी भगवान विष्णूची पूजा करतो. हो रे बाबा, कर तू पण भक्त प्रल्हाद हो. क्या लेका बाकी अरेंजमेंट मस्त करून ठेवली तू. हा ना, रांगोळी वांगोळी काढल्या मस्त. अबे लेका हो, असंच तर करतो आपण. तुम्ही गौऱ्या आणायला गेले, आम्ही सगळे अरेंजमेंट करून ठेवली. झालं का तुमच्या सगळ्या गौऱ्या जमा करून? मग हे पाय ना, पोत्याच्या पोते आणले ना भरून. बुट्ट्याले का यावेळेस सगळ्याला विचारून आणलं ना तू? नाही तर मागच्या वेळेस सारखं ती पार्वती काकू येईल मग बोंबलत. अरे बा, यावर्षी तर आम्ही तसा हात बी नाही लावला कोणाच्या गौऱ्याले. सगळ्या हे मागूनच आणलेल्या आहे ना. हो चला, आता गोष्टी कमी करा. घ्या लावायला एकदा होळी. तात्या, तुम्ही सांगा या पुरायला कशी लावायची एकदा ते. ते मोठं लाकूड घे आणि इथं मध्ये लावायचं सेंटरला. मग त्याच्या आजूबाजूनं सगळीकडे असं लावून टाकायचं व्यवस्थित. तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्या बघा कशी एक नंबर लावतो की नाही व्यवस्थित होळी. हो लावा पटापट. काय वा संगीता, उद्या होळी आहे ना, सामान आणायला सांगितलं की नाही दीपकले? नाही वा, आई सांगितलंच नाही. आता घरी आले की सांगते त्याला. चक्कीवरच आहेत ते. हो, आणि त्याला गाट्या बी सांग लेकराला आणायला. थोडे पिचकाऱ्या कलर लेकर खेळतात व मस्त. हो आई, कालपासून ओरडून राहिले, म्हणाले का गाट्या आणतात. गाट्या आणल्या की मग खाऊन टाकते, म्हणून म्हटलं मी त्याला उद्या आणायला सांगतो. माय व खाऊ दे ना, लेकरासाठीच असते ना. मग लेकराला खाल्लं तर काय काही म्हणत असते का? लेकरासाठीच असते ते. हो, हे घरी आले की सांगतो त्याला मी. माझे लेकर कुठे गेले व दिसून नाही राहिले. बाहेर किती वेळची खेळायला गेले, त्याला बोलवलं कोण नाही. नाही व, इथंच खेळून राहिले होते की. इथंच असतील. आवाज दे त्याला. दे त्याला आवाज, मी स्वयंपाक करतो. दे त्याला, भूक लागली असतील. हो बस, जाय स्वयंपाक कर. त्याला भूक लागली असतील. मी आवाज देतो त्याला. हो जातो. चिंटीवा, सोन्या, कुठे आहे रे तुम्ही? इकडे या. काय हो आई, काय म्हणतो? आम्ही मस्त रेखांसोबत खेळून राहिलो.
किती वेळची खेळून राहिले रे आणि शाळेत का जाता तुम्ही आंघोळी करा जेवण करा किती वेळ खेळूनच राहिले सकाळपासून आज होळीची सुट्टी आहे आई आम्हाला एक पिचकारी कधी घेऊन दे तू जा घरात जा तुमची आई बोलून राहिली तुम्हाला जेवण करा मी जातो दीपककडे त्याला विचारतो का सामान आणतो ते ठीक आहे आपल्याला पिचकारी आणि कलर बी सांग आणि मला गाठी पाहिजे ते बी चार अरे बापा सांगतो सगळं सांगतो जा पहिले जेवण करा मी जातो दीपककडे सांगून येतो आईला तिकडे बाबाकडे गेली म्हणून ठीक आहे आम्ही सांगतो अरे बापरे तुम्ही तर मस्त लावले रे बऱ्यापैकी थोडीशी राहिली वाटतं तर लावायची बेल का बुट्ट्या ते वरचे लाकडं असे उभे करणं ते त्याच्यानंतर मग समोर अजून त्याच्यावर टाकायचे आहे ना थोडेसे लाकडां गौऱ्या मी म्हटलं या बुट्ट्याले हा बुट्ट्या मग ऐकतच नाही अबे तर तू मुकादम असल्यासारखं सांगू राहिला ना मला करतो ना तर थांब ना जरासा मस्त लावली रे बुट्ट्या एक नंबर लावली होळी तुम्ही चला आता ते राहिलेलं पूर्ण करून टाका अरे दीपक भाऊ तुम्ही या जाऊन आम्ही लगेच रेडी करून ठेवतो सगळं ललिता किती वेळची टाइम पासून राहिली हो ना ललिताबाई ते गावातले लोक होते जमा झाले म्हणते ना पुरणशी जरा वेळ लागला म्हणून उशीर झाला हो माय ते पूर्ण ऐकल्याच वेळ लागते मी दुपारीच टाकलं होतं म्हणूनच मला लवकर झालं हो बा मी पण दुपारीच टाकणार होती पण मला दुसरं काम होतं ना म्हणून उशीर झाला हा मी तर निवदापुरते संगीताच्या घरून आणले तात्याला तर जमतही नाही गोड खायला म्हणून मी केलंच नाही तुमच्यासाठी करतो ना कांताबाई 2 पोळ्या घेऊन जा घरून इथेच जेवण करून जा नाही हो नाही येत मग असं कर 2 पोळ्यात दे मला हो चला आता उशीर होत राहिला चला हो माय चला सगळे लोक जमले म्हणते वा 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 खूपच छान पोरो तुम्ही ते एकच नंबर लावले रे मस्त दिसू राहिली होळी आता तात्या मग काय आपला बुट्ट्या जग्ग्या आपला पक्या सगळ्यांनी मदत केली पहा कशी झाली एक नंबर आम्ही बी गौऱ्या आणल्या ना आमचं बी नाव घे ना अबे हो ना लेका सगळ्यांनी केली मदत चला मग येतो मी घरी जाऊन हो चला मी बी येतो घरी जाऊन संगे झाली नाही का तयारी ते तिकडे पोराची होळी लावून झाली ना हो ना झाली ना ते आई बाबा गेले पोराला घेऊन मी दारच लावून राहिली ती हो चाल फटाफट ते सगळे लोक गावातले बी जमायले तिथं हो चला चला बापरे पोराने तर होळीची लईच मस्त तयारी केली हो ना हे आपला पक्या जग्या हे सगळी गँगच वाणी चेनच केली सगळी तयारी गौऱ्या चाकोल्याचा मस्त ढीक लावला बा पोरायनं माय हो किती चांगली लावली हो होळी हो ना कांताबाई खरंच खूपच मस्त बनवली हो माय लईच मोठीच्या मोठी लावली यावर्षी तर मी बी किती मोठ्या गौऱ्या दिल्या त्या यायला हो माय मी अगोदर पोतात दिलं मी भरून त्याला चला करा मग पूजा काय का ना हो पूजा करा ते घरून आणलेले नारळ टाका सगळेजण त्याच्यात हो कांताबाई टाका ना हो नारळ माग माग सारखा मग आता पेटू होळी होळी रे होळी होळी रे होळी हे होळी रे होळी होळी रे होळी म्हणा मग होळी रे होळी होळी रे होळी होळी रे होळी होळी रे होळी हे होळी रे होळी होळी रे होळी पूर्णाची पोळी साहेबाच्या बंदुकीची गोळी